देवतारी त्याला कोण मारी या म्हणीप्रमाणे जळकोट तालुक्यातील पाटोदा बुद्रुक येथील विठ्ठल गवळे हे काही कामानिमित्त जळकोट तालुक्यातील माळ हिप्परगा येथे गेले होते. ते परत आपल्या गावाकडे ऑटोमध्ये बसून येत असताना ऑटो हा पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला. ते पण पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेले. नदीमध्ये पाण्याचा प्रवाह खूप होता व रात्रीचे 8 वाजले होते. यामुळे अंधार देखील खूप होता. परंतु देवताली त्याला कोण मारी या म्हणीप्रमाणे विठ्ठल हे एका झाडाचा सहारा घेत ते त्या ठिकाणी थांबले. या झाडाला पकडून विठ्ठल 6 तास धैर्याने थांबले. गावकरी तसेच प्रशासनाचे कर्मचारी बॅटरी घेऊन नदीपात्रामध्ये वाहून गेलेल्यांचा शोध घेत होते. परंतु त्यांना विठ्ठल एका झाडाला पकडून असल्याचे दिसून आले. यानंतर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तसेच कर्मचाऱ्यांनी व गावकऱ्यांनी विठ्ठलला सुखरूप बाहेर काढले. विठ्ठलच्या सोबत असलेले अन्य 2 जण पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेले. त्यांचा शोध अद्यापही लागला नाही. यामुळे देवतारी त्याला कोण मारी असेच म्हणावे लागेल. विठ्ठलाला पांडुरंग पावला असल्याचे यावरून दिसून येत आहे.